पाहुयात पुढची बातमी। परप्रांतीयांच्या गुंडगिरी कल्याण या गुंडगिरीनं हादरून गेला आहे। एका खासगी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीयानं जबर मारहाण केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुजोरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। हे धक्कादायक दृश्य आहे कल्याण शहरातलं। सोनाली कळासरे या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारणारा हा आहे गोकुळ झा। पुन्हा एकदा पहा किती त्वेषानं त्यानं सोनालीला लाथ मारली। सोनालीचा दोष इतकाच होता की तिनं गोकुळच्या नातेवाईकांना काही मिनिटं थांबायला सांगितलं, पण गोकुळचा पारा चढला आणि त्याने थेट सोनालीवरती हल्ला केला। तो जो व्यक्ती आहे ज्यांनी माझ्यावर मारहाण केली, गोकुळ झा म्हणून असं आम्हाला त्याचं नाव समजलेलं आहे, तर त्या पेशंटला आतमध्ये जायची एवढी घाई होती। डॉक्टर आल्यानंतर सरांनी मला सांगितलं की मॅडम जरा पेशंट थांबवा, मला जरा बोलायचं आहे एमआरसी। तर तो पेशंट आतमध्ये जायला एवढी घाई करत होता, मी त्याला थांबवलं की सर तुमचा नंबर नाहीये। कल्याणच्या नांदिवली परिसरातील श्री बाल चिकित्सालयामध्ये सोनाली रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते। सोमवारी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान आरोपी गोकुळ झा आपल्या नातेवाईकांसह या हॉस्पिटलमध्ये आला होता। त्यानं थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सोनालीनं गोकुळला रोखलं, तसंच काही काळ थांबायला सांगितलं, पण आरोपी गोकुळ झा यामुळे चांगला संतापला आणि त्यानं सोनालीला शिवीगाळ केली। त्यानंतर तो बाहेर गेला आणि काही क्षणात पुन्हा आत येऊन त्यानं सोनालीला थेट मारहाण करायला सुरुवात केली। म्हणजे तो आतमध्ये नको जाऊ, त्यांनी मला शिव्या दिल्यानंतर त्याचे जे रिलेटिव्ह होते ना, मी त्यांना बोलली की हा तुमच्या सोबत आहे का, ह्याला मॅनर्स नाहीयेत का बोलायचे। तर त्याला एवढा राग आला, त्यांनी माझ्या छातीत लाथा मारून त्यांनी मला केस पकडून वडत दरवाजापर्यंत नेले। गोकुळनं सोनालीला केवळ लाथ मारली असं नाही, तर त्यानंतर तिला खाली आपटलं। मग तिचे केस धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी गोकुळला रोखलं, त्यामुळे सोनाली बचावली। पण या घटनेमुळे सोनालीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलंय, मला एवढी कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हटणार आहात? आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार। पोलिसांनी त्यांचं काम करावं, नाहीतर आम्हाला पण शोधता येईल। सोनालीची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे। लहानपणीच तिच्या डोक्यावरनं आईवडिलांचं छत्र हरपलंय, त्यामुळे मोठ्या बहिणीवर सोनालीची सगळी जबाबदारी आहे। कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून सोनाली हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि त्यासोबत ती तिचं शिक्षणही पूर्ण करते। पण या घटनेमुळे ती पुरती हादरून गेली आहे। आता मनसेनं हे प्रकरण लावून धरल्यानंतर पोलिसांनी आरोपी गोकुळ झाच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। मानपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्हा कलम 74, 79, 115(2) भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्ह्यातील वायजी आरोपी गोकुळ झा याचा शोध घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस पथक नेमलेली आहेत। पॅरालिसिस असा प्रकार आहे का नुसता म्हातारपणे नाही, कोणत्या इंजुरीमुळे पण होऊ शकते। आणि ज्या प्रकारचं तिच्यावर अटॅक झालेला आहे, असॉल्ट झालेला आहे, तर देर इज व्हेरी हायली चान्सेस का जर तिला काय क्रश इंजुरी किंवा वर्टिब्रल कॉलमला काय मार लागली असेल तर नर्व कंप्रेस होऊन तिला त्या भागाला पॅरालिसिसची शक्यता असू शकते। गोकुळ झा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्याचं त्याचं सोशल मीडिया अकाउंटवरनं समोर आलंय। हातात चाकू आणि तलवार घेतलेले फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे गोकुळनं यापूर्वी सुद्धा आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा लवकरात लवकर शोध घेण्याची आवश्यकता आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।